बाजारामध्ये आता बघा सीताफळं एवढ्या मोठ्या साईजची आता येतात, तर ह्याच्या बी वेगळ्या कशा करायच्या आणि पल्प कसा करायचा ते मी आज तुम्हाला दाखवत आहे। आता सीताफळ आपल्याला असं फोडून घ्यायचं आहे। हे बघा वरची साल पटकन निघते, पिकलेलं असल्यामुळे पटकन निघतंय। हे बघा आता चमच्याने हे सगळं वेगवेगळं करायचं आहे। ह्या चॉपर मध्ये आता मी हा जो काढलेला गर आहे हा थोडं थोडं टाकत आहे। ह्याला झाकण लावून असं दोरीने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। चॉपर मध्ये बघा फिरवून घेतला आहे मी। आता हे ब्लेड काढायचं आहे। त्यामध्ये बघा बिया तुम्हाला दिसत असतील वेगळ्या निघतात, त्याचं चमच्याने असं एक एक बी काढायची आहे। हा पल्प मी एका प्लेट मध्ये काढत आहे आणि ह्या बिया दिसत आहे ते चमच्याने आपल्याला बाजूला करायचे आहेत, किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे बाजूला करू शकता। अशा प्रकारे पल्प मी करून घेतलेला आहे। आता बाकीच्या पण मी सीताफळाचा पल्प करून घेत आहे। दुसरी पद्धत अशी आहे की खाली असं आपलं एक भांड ठेवायचं आणि त्याच्यावर ही जाळीचं भांड ठेवायचं आणि मग हे आपल्याला असं प्रेस करून करून याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। हे बघा बिया कशा वेगळ्या वेगळ्या निघायला लागल्या आहेत। आता या ज्या बिया आहेत तुम्ही हाताने अशा पटापट काढू शकता, म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि हा पल्प तुम्ही घेऊ शकता। चाळणीमध्ये बघा मी ह्याने स्मॅश केलं तर ह्याच्यातल्या बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि आता हे बघा थोडंसं आपण हे प्रेस करून जर केलं तर खाली पण याचा पल्प पडलेला आहे। हे बघा कसा पल्प जमा झालेला आहे आणि हा जो वरती आहे तो जाडा पल्प आहे। बिया बघा सगळ्या निघाल्या आहेत। आता हा सुद्धा पल्प मी ह्याच्यातच टाकत आहे। सीताफळाचा पल्प बघा, सीताफळाच्या बघा ह्या बिया निघालेल्या आहेत। तर हा पल्प मी एका डब्यामध्ये भरून ठेवत आहे। सीताफळाचा पल्प काढण्यासाठी मी 2 पद्धती इथे वापरल्या आहेत। तुम्हाला यातली जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हा पल्प काढू शकता। हा पल्प तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलात तर तो फ्रीजरमध्ये 1 महिन्यापर्यंत टिकतो आणि ज्या वेळेला तुम्हाला एखादी रेसिपी करायची असेल त्यावेळी तो पल्प आधी अर्धा तास काढून तुम्ही त्याची बासुंदी किंवा आईस्क्रीम सुद्धा करू शकता। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।